हॅलो एओसी मित्रांनो, स्टार्ट करूया कालच्या पोस्ट मार्केट अनालिसिसचं. आज आहे 12 मे. आपण सुरुवात करूया कालच्या पोस्ट मार्केट अनालिसिसचं म्हणजे 11 मेचं. ओके, 9:30चा मी डेटा लावतो. 9:30चा मी डेटा लावला. ओके, स्टार्ट करूया पोस्ट मार्केटला की नक्की डेटा ट्रेड कुठनं बनतोय, कुठनं बनू शकतो, डेटाचं अनालिसिस कशा पद्धतीने आपण करू शकतो. ओके, चलो. सपोर्ट आहे माझा 23,900चा. 11 मेचा मी बघतोय 9:30 डेटा. 23,900चा सपोर्ट आहे. व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेनचा सपोर्ट माझा व्हॉल्यूम आणि ओवाय चेनचा स्ट्रॉंग आहे. ओवाय माझ्या टॉप साइडला शिफ्ट होताना मला बघायला मिळतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे. सो ओवायचं पर्सेंटेज 100% पासून काय होत आहे, ओव्हरऑल डिक्रीज होताना दिसतंय. ह्याचा अर्थ काय, सपोर्ट साइडचा जो ओपन इंटरेस्ट आहे हा 24,000 वरून 23,900 ला शिफ्टेड फ्रॉम टॉप झालाय. रेजिस्टन्स बघूया. रेजिस्टन्स 24,000 चा आहे. व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेनचा रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे. म्हणजे सपोर्ट साइड कडनं ओवाय टॉप वरनं बॉटमला शिफ्ट झालाय आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. मे बी मार्केटमध्ये प्रेशर हे बेरिश राहू शकतं. मग सेफ ट्रेड कुठनं बनू शकेल ऍज पर 9:30चा सिनॅरिओ. जर मार्केट 24,000च्या रेजिस्टन्सला आलं तर तिकडनं आपण एक पुट बाय करू शकतो, किंवा जर मार्केट 23,900च्या सपोर्टला आलं तर तिकडनं आपण कॉल बाय करू शकतो. का कॉल बाय करू शकतो, कारण सपोर्टच्या खाली बॉटमला कोणत्याही प्रकारचं येल्लो बॉक्सेस मला लागलेले दिसत नाहीये. ओके, त्यामुळे 24,000चा रेजिस्टन्स सेफ पुट बनेल आणि 23,900चा सपोर्ट सेफ कॉल बनेल. मधल्या डायव्हर्जन वरनं आपण ट्रेड सध्या तरी घ्यायचा प्रयत्न करणार नाही आहोत. ओके, लेट सी, बघूया. चला, मार्केट 900च्या रेजिस्टन्सला आलंय. इकडनं सर पुट बनेल का हो माझा? नाही बनणार. का नाही बनणार? रेजिस्टन्स अजूनही स्ट्रॉंग आहे. रेजिस्टन्सचं कुठलाही विकनेस बॉटम साइडला दिसत नाहीये आणि रेजिस्टन्स माझा बनतोय 24,000 ला. तुम्ही जर का 23,900च्या रेजिस्टन्सचा विचार करत असाल तर मार्केटमध्ये काय होऊ शकेल, मार्केटमध्ये तुमचा स्टॉप लॉस जाऊ शकेल. का स्टॉप लॉस जाऊ शकेल? कारण रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, कुठेही प्रेशर देत नाहीये आणि तुम्ही 2 स्ट्राईक प्राइस रेजिस्टन्स पासून पुट घ्यायचा प्रयत्न करताय. सिनॅरिओ तोच बनणार. सपोर्ट स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. जर मार्केट 23,900च्या सपोर्टला आलं तर इकडनं कॉल बाय करू, आणि जर मार्केट 24,000च्या रेजिस्टन्सला गेलं तर इकडनं पुट बाय करू. रेंज बाउंड सिनॅरिओ बनतोय, त्यामुळे सपोर्टची वाट बघणार किंवा रेजिस्टन्सची वाट बघणार. ओके, चला. मार्केट 23,900च्या सपोर्टला आलेलं आहे. मार्केट 23,900च्या सपोर्टला आलेलं आहे. सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे. बॉटमला कुठेही शिफ्टिंग होताना दिसत नाहीये. मार्केट फर्स्ट टाइम सपोर्टला आलंय. ठीक आहे, मग आपण इकडनं काय करूया, आपण इकडनं मुद्दाहून एक कॉल बाय करूया. हे माझं टार्गेट आणि हा माझा स्टॉप लॉस. बघूया टार्गेट येत आहे, स्टॉप लॉस जातोय का, काय नक्की होत आहे. एक निगेटिव्ह बाजू मला ह्याच्यातनं काय कळली या डेटामध्ये, तर सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे पण रेजिस्टन्स आता माझा 24,000वरनं 23,900ला प्रेशर देत खाली येतोय. ह्याचा अर्थ काय झालं, ह्याचा अर्थ मार्केटमध्ये रेजिस्टन्स कडनं बेरिश प्रेशर मिळायला सुरुवात झालेली आहे. मे बी, लक्षात घ्या, मे बी मार्केट पूर्ण टार्गेट द्यायचा प्रयत्न करणार नाही. मिनिमम 50% पर्यंत तरी तुम्हाला टार्गेट देईल. का पूर्ण टार्गेट नाही देऊ शकणार कॉल बायर्सना, कारण रेजिस्टन्स वरनं प्रेशर देत खाली येतोय. ही पर्सेंटेज सुद्धा नियरेस्ट 75 आहे, म्हणजे कॉल रायटर सुद्धा खाली शिफ्ट होण्याचा प्रयत्न करतायत. व्हॉल्यूमचं पर्सेंटेज पण नियरेस्ट 75 झालेलं आहे. लेट सी, बघूया.
50%चं टार्गेट मार्केटने इथे तुम्हाला दिलेलं आहे. स्टॉप लॉस आपण कॉस्ट टू कॉस्ट करायचा आहे. ओके, आणि टार्गेटची वाट बघायची. मे बी मार्केटमध्ये टार्गेट आज येणार नाही कॉल बायर्सना. का नाही येणार? ह्याचं कारण रेजिस्टन्स कडनं फुल ऑन बेरिश प्रेशर होत आहे. ओके, त्यामुळे मार्केटला तो एवढ्या सहजासहजी पूर्ण टार्गेट द्यायला प्रयत्न करणार नाही मार्केट. पण सपोर्ट स्ट्रॉंग असल्या कारणाने आपण इकडनं पुट घेणार नाही. लक्षात घ्या, दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे, फर्स्ट टाइम आलं म्हणून आपण इकडनं कॉल बाय केला. कॉल बाय केल्यानंतर 50%चं टार्गेट मार्केटने मला दिलं. पण मार्केट पूर्ण टार्गेट देईल ह्याची शाश्वती मला नाहीये. ह्याचं कारण रेजिस्टन्स वरनं खाली येतोय. तो मार्केटला एवढा वरती जाऊ देणार नाही. मग आपण नियमाप्रमाणेच काम करायचं. इथे काय प्रॉफिट बुक करायचं नाही 50%ला. जर तुम्ही मल्टिपल क्वांटिटी घेतली असेल, असं धरून चला तुम्ही 4 लॉट घेतलेत, तर 50%ला 2 लॉट काढून टाकायचे आणि 2 लॉट काय करायचे, कॉस्ट टू कॉस्ट करायचे. ओके, जी लोक एका लॉटने ट्रेड करतायत, 50%ला आल्यावर स्टॉप लॉस जो तुम्ही लावलात हा आपण कॉस्ट टू कॉस्ट केला. पण मे बी ह्याच्यामध्ये टार्गेट येणार नाही कारण रेजिस्टन्सचं प्रेशर आहे वरनं. ओके, लेट सी, बघूया. कॉस्ट टू कॉस्ट अजूनही गेलेला नाहीये ट्रेड, म्हणजे आपण अजूनही या ट्रेडमध्ये थांबू शकतो. परत 50%चं टार्गेट आलं. तुम्ही जर का नीट बघाल तर ही पर्सेंटेज कंटिन्यू इन्क्रीजिंग आहेत. रेजिस्टन्स वरनं कंटिन्यू प्रेशर देतोय. अजूनही मला वाटत नाहीये मार्केट पूर्ण टार्गेट देईल, कारण वरनं प्रेशर वाढत चाललंय पाडण्यासाठी. पण मार्केट पडणार पण नाही. का नाही पडणार? कारण सपोर्ट स्ट्रॉंग आहे. जोपर्यंत सपोर्ट स्ट्रॉंग आहे तोपर्यंत तो खाली जाऊ देणार नाही. पण रेजिस्टन्स वरनं प्रेशर देत येतोय इकडनं, त्यामुळे तो वरती पण जाऊ देणार नाही. मे बी मार्केटचं सँडविच होऊ शकेल ह्या सिनारिओमध्ये. पण आपण ट्रेड घेतलाय, लॉस तसाही आपल्याला होणार नाहीये कारण 50%चं टार्गेट दिलंय. नियमाप्रमाणे आपण स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट केलेला आहे. चला, अशा पद्धतीने 10:18 हा ट्रेड आपला काय गेला, कॉस्ट टू कॉस्ट गेला. स्टॉप लॉस गेला नाही. ज्या लोकांनी मल्टिपल क्वांटिटी घेतली असेल, हाफ क्वांटिटी ज्यांनी बुक केले 50%ला ते प्रॉफिटेबल असतील, आणि जे सिंगल लॉटने ट्रेड करतायत ते कॉस्ट टू कॉस्ट असतील, नो प्रॉफिट नो लॉस मध्ये असतील. ओके, आता अजूनही सिनारिओ बदलल्यासारखा वाटत नाहीये. फक्त ओवाय चेनची पर्सेंटेज मला 66% झाली आहेत. ओवाय चेन मे बी खाली आला तर आपल्याला कॉल बाईंग आता अवॉइड करायला लागेल आज दिवसभरामध्ये मार्केटमध्ये. रेजिस्टन्स वरनं खाली येतोय. ओके, रेजिस्टन्सचं प्रेशर वाढत चाललंय. मे बी ओवाय चेंज खाली येऊ शकतो, म्हणजे सिनॅरिओ हा आपला पूर्णपणे मार्केटमध्ये बेरिश सिनॅरिओ बनू शकतो. मग आता परत जर का असा सिनॅरिओ बनला तर कॉल बाय मात्र करायचा नाही, कारण ओव्हरऑल डेटा बेरिश आहे. फेवरेबल कंडिशन पुट बाईंगची असेल. बघूया काही आपल्याला फरक जाणवतोय मार्केटमध्ये का नाही, डेटा चेंज होतोय का नाही होतोय, चेक करूया. चला, आता काय झालं, जर का तुम्ही बघाल तर सपोर्ट जो आहे हा सपोर्ट माझा 75% जो आहे, हा सपोर्ट माझा 75% जो आहे हा 23,900 वरनं 23,850 ला शिफ्ट व्हायला लागला. म्हणजे सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम झाला, रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम आहे. हा सिनॅरिओ तुमचा कोणता बनणार? हा सिनॅरिओ बनणार तुमचा ब्लड बाथ. ब्लड बाथ म्हणजे सपोर्ट खाली चाललाय, रेजिस्टन्स वरनं खाली येतोय, म्हणजे दोन्हीकडनं डाटा बेरिशच आहे. ओके, मग जर का ऍज पर टेबल ऑफ ट्रेड, ऍज पर टीओटी आपल्याला काय शिकवलं गेलंय, मी काय शिकवलंय तुम्हाला, सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम, रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम, कॉल अवॉइड करायचा आणि एव्हरी टॉप वरनं पुट बाय करायचा. एव्हरी टॉप म्हणजे काय येणार, नियरेस्ट रेजिस्टन्स. आता जवळचा रेजिस्टन्स कोणता आहे, 23,900चा रेजिस्टन्स हा जवळचा रेजिस्टन्स आहे मार्केटला. मग जर मार्केट 23,900च्या रेजिस्टन्सला आलं तर आपण इकडनं काय करणार, आपण इकडनं पुट बाईंग करायचा प्रयत्न करणार. लेट सी, बघूया मार्केट येतंय का 23,900च्या रेजिस्टन्सला.
चला, मार्केट 23,900च्या रेजिस्टन्सला आलेलं आहे. मार्केट 23,900च्या रेजिस्टन्सला आलेलं आहे. ओके, सर इकडनं पुट बनेल का? आता पुट सेफ नाही बनणार. हा पुट सेफ नाही बनणार. तुम्ही म्हणाल सर का? तुम्ही तर मगाशी बोललात की 23,900च्या रेजिस्टन्सवरनं पुट बनेल. मग आता का सेफ नाही बनणार सर हा ट्रेड? ह्याचं कारण ओवायचा माझा प्रेशर आणि ओवाय चेनचं प्रेशर हे मार्केटमधनं गायब झालंय. मग सर इकडनं पुट बनेल का? येस, तुम्ही पुट घेऊ शकता. व्हॉल्यूमच्या बेसिसवरती तुम्ही एकदा रिस्की पुट इकडनं ट्राय करू शकता. फक्त ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग पाहिजे. ज्यावेळी ही पर्सेंटेज डिक्रीज व्हायला सुरुवात होईल त्यावेळी तुमचा स्टॉप लॉस जाणार नक्की. रिस्की ट्रेड का आहे? कारण ओवाय चेंज आणि ओवाय दोघंही प्रेशर करत होते. त्यांनी इकडचं प्रेशर 23,900च्या रेजिस्टन्सवरनं काढून घेतलं आणि व्हॉल्यूम आता फक्त बिचारा एकटा उभा आहे मार्केटला 23,900च्या रेजिस्टन्सवरती अडकवायला. ओके, सो जोपर्यंत ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे तोपर्यंत मार्केट इथे टाइमपास करेल. ज्यावेळी ही पर्सेंटेज डिक्रीज होतील त्यावेळी तुमचा हा स्टॉप लॉस जाणार. म्हणजे ह्या ट्रेडमध्ये रिस्क फॅक्टर काय? जर ही पर्सेंटेज डिक्रीज झाली, का ही पर्सेंटेज डिक्रीज होऊ शकतात? कारण ओवायने हात काढून घेतलाय आणि ओवाय चेंजने हात काढून घेतलाय. म्हणजे रेजिस्टन्सच्या दोन साथीदारांनी ओवाय आणि ओवाय चेंजनी हात काढून घेतलाय. ते म्हणतात आम्ही मार्केटला बेरिश करणार नाही. पण व्हॉल्यूम बिचारा एकटा उभा आहे. म्हणजे अख्ख्या मार्केटची दारोमदार ही आता व्हॉल्यूम वरती आहे, व्हॉल्यूम वर इकडनं मार्केटला पाडायला. त्यामुळे ही रिस्क फॅक्टर बनेल. जर पर्सेंटेज डिक्रीज झाली तर स्टॉप लॉस जाणार, प्रेशर कमी होणार मार्केटमध्ये बेरिश. लेट्स सी, मुद्दामून आपण हा रिस्की एक ट्रेड आपण घेऊन बघूया. इथे हे माझं टार्गेट आणि वरती माझा स्टॉप लॉस. बघूया, चला स्टॉप लॉस जातोय का टार्गेट येत आहे. ट्रेड घेतल्यानंतर काय करायचं हा मेजर प्रश्न. ट्रेड घेतल्यानंतर सगळ्यात पहिले जो माझा रिस्क फॅक्टर आहे त्याच्याकडे अनालिसिस करायचं. हे जे 92% आहे ह्याच्याकडे अनालिसिस करत बसायचं आणि बघायचं. अजूनही पर्सेंटेज 92 आहे. इन्क्रीज होत नाहीये पण डिक्रीज पण होत नाहीये. ओके, 90% झालं, 2% व्हॉल्यूम कमी झाला. ह्याचा अर्थ काय? मे बी माझा स्टॉप लॉस ह्या ट्रेडमध्ये जाऊ शकतो. आणि अशा प्रकारे हा माझा स्टॉप लॉस ह्या ट्रेडमध्ये गेला. ओके, म्हणजे ट्रेड घ्यायच्या आधी आपण ज्या ज्या गोष्टी डिस्कस केलेल्या त्या त्या गोष्टी तशा घडल्या आणि माझा स्टॉप लॉस गेला. म्हणून ट्रेड करायच्या आधी कधी लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही ट्रेड कराल त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की ट्रेड करायच्या आधी मला लॉस कोणत्या पद्धतीने होऊ शकतो, माझा ह्या ट्रेडमध्ये रिस्क फॅक्टर काय असू शकतो, याचं तुम्हाला कंपल्सरी अनालिसिस करायचंय. ओके, कंपल्सरी तुम्हाला अनालिसिस करायचं की माझा रिस्क फॅक्टर ह्या ट्रेडमध्ये काय काय असू शकेल. मग रिस्क फॅक्टर मी तुम्हाला सांगितलं. रिस्क फॅक्टर काय होता? सगळ्यात पहिले म्हणजे ओवाय आणि ओवाय चेंजनी हात काढून घेतलेला. जे प्रेशर होतं ते पर्सेंटेज कमी करत होते. व्हॉल्यूम जर का बघाल तर व्हॉल्यूम सुद्धा पर्सेंटेज इकडनं डाऊन करत होता, डिक्रीज करत होता. ओके, आणि मे बी जर का हे पर्सेंटेज डिक्रीज झालं असतं तर तुमचा स्टॉप लॉस गेला असता आणि तेच झालं. म्हणजे हा ट्रेड रिस्की का होता? कारण की व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंजने इकडनं हात काढून घेतलेले आहेत, म्हणून हा ट्रेड रिस्की होता. प्लस व्हॉल्यूम पण नंतर डिक्रीज व्हायला लागला. व्हॉल्यूम पण हळूहळू बेरिश प्रेशर कमी करायला लागला. जसं व्हॉल्यूमचं बेरिश प्रेशर कमी व्हायला लागलं तसं तुमचा स्टॉप लॉस इथे उडाला. मग स्टॉप लॉस दिला तर द्यायचा का सर? येस, द्यायचा. मार्केट लोक म्हणतात की मार्केट ना आता बेरिश होईल, आता बेरिश होईल, असं अपेक्षा लावून मार्केटमध्ये बसायचं नाही. स्टॉप लॉस गेला, स्टॉप लॉस व्यवस्थित स्टॉप लॉस द्यायचा ऍज पर सायकोलॉजी. ठीक आहे, लेट्स सी आता बघूया कुठनं ट्रेड येतोय. कॉल तर घेणार नाही आहोत. ओके, कारण कॉल इकडनं जर का कॉल घ्यायचा म्हटला तर तो 950चा सपोर्ट आहे. माझा सपोर्ट आहे 900ला. 900चा सपोर्ट आहे. तुम्ही इकडनं कॉल घ्यायचा प्रयत्न करताय, अजिबात ट्रेड बनणार नाही. जर मी इकडनं 950च्या सपोर्टवरनं कॉल घ्यायचा प्रयत्न केला आणि ही पर्सेंटेज जर का इन्क्रीज झाली पुन्हा, तर रेजिस्टन्स वरनं पुन्हा दाबून माझा कॉलचा पण स्टॉप लॉस घेईल. मग त्यापेक्षा कॉल घ्यायचा आहे तर 23,900च्या सपोर्टची वाट बघा. पुट घ्यायचा असेल तर 24,000च्या रेजिस्टन्सची वाट बघा. लेट सी, बघूया.
ना कॉलवाल्यांना कमवायला दिले पैसे, ना पुटवाल्यांना पैसे कमवायला दिले मार्केटने. मग अशावेळी काय करायचं? काही नाही. शांतीत क्रांती, शांत राहायचं मार्केटमध्ये. बघा ना, आता जर का अशा मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड करायला लागलात, तर तुम्हाला लॉस होईल का प्रॉफिट होईल? ॲज ऑलवेज लॉसच होणार. कारण ना मार्केट बुलिश मुव्हमेंट देते, ना मार्केट बेअरिश मुव्हमेंट देते. मग काय करणार? काही नाही करणार. वाट बघायची. लेव्हलला येऊ दे, लेव्हलला आल्यानंतर अनालिसिस करू आणि मग ट्रेड घ्यायचा की नाही ते ठरवू. इकडनं आता तुम्ही म्हणाल सर 950च्या रेजिस्टन्स वरनं पुट, सॉरी माफ करा, पुन्हा मार्केट 900च्या रेजिस्टन्सला आलंय. सर इकडनं पुट बनेल का? कॅन्डल तर क्लोज झाली आहे, पुन्हा रिटेस्टला मार्केट आलंय, इकडनं पुट बनेल का? जर ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग असतील तर ट्राय करू शकतो. मग एकदा बघूया व्हॉल्यूमची पर्सेंटेज इन्क्रीज होत आहेत का पुन्हा. नाही, व्हॉल्यूमची पर्सेंटेज उलट डिक्रीज होऊन स्टेबल झाली आहेत. म्हणजे ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग नाही आहेत. मग आपण इकडनं 900च्या रेजिस्टन्स वरनं पुन्हा एकदा ट्राय करणार नाही पुट बाईंग साठी. ओके, लेट सी. गेला असताना स्टॉप लॉस रेड कॅन्डलला जर का त्या ह्याच्यामध्ये आलो असतो, आपण काय म्हणतात ते रेड कॅन्डलच्या ह्याच्यामध्ये आलो असतो की चला अरे मोठी रेड कॅन्डल पडले, चला पुट बाय करूया, तर स्टॉप लॉस गेला असता. तिसरा बनतच नव्हता, म्हणून कॅन्डल बघून ट्रेड केले तर लॉसच होणार. आणि डेटा बघून जर का डिसिजन घेताय तर तुम्ही प्रॉफिटेबल राहाल ओव्हरऑल, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला डेटा बघायला शिका. कॅन्डल काही बनवतात, कॅन्डल बनणं ही नॅचरल गोष्ट आहे, नैसर्गिक गोष्ट आहे कॅन्डल फॉर्म होणं. ते काय चुकीचं नाहीये, त्या फॉर्म होत राहणार दिवसभर. मग त्यांच्या आधारे आपण नाचत राहणार का कॉलपुट करत? तर नाही, आपण आपल्या डिसिजनवर फर्म राहायचं. का नाही इकडनं ट्रेड केला आपण पुटचा? ह्याचं कारण ही पर्सेंटेज डाऊन होती आणि स्टेबल होती. जर रेजिस्टन्सची पर्सेंटेज इन्क्रीजिंग असती तर 900 वरनं मोठा फॉल आपल्याला बघायला मिळाला असता. ओके, पण या रेड कॅन्डलला मी भुललो नाही, मी घेतला नाही ट्रेड. का नाही घेतला? कारण इथे प्रेशरच नव्हतं मार्केटमध्ये पडण्यासाठी. मग नाही घ्यायचा ट्रेड, वाट बघूया 24,000च्या रेजिस्टन्सची. मग दुसरा आपल्याकडे पर्यायच नाहीये, वाट बघणं हेच इम्पॉर्टंट असतं मार्केटमध्ये. वाघ जो असतो हा वाघ शिकार कशी करतो? डायरेक्ट झडप नाही गेला हरणावर जाऊन, तो पहिल्या आधी हळूहळू रानामध्ये लपतो, त्याची चाल बघतो हरणाची काय आहे, आणि तो त्याला टिपतो आणि मग जाऊन ट्रेड करतो, मग जाऊन शिकार करतो. त्या पद्धतीने मार्केटमध्ये काम करायचंय. या मार्केटमध्ये सुखी कोण आहे सांगा? अशा मार्केटमध्ये ज्यांना एओसी वाचता येतं. कारण ते म्हणतात जोपर्यंत रेजिस्टन्स येत नाही तोपर्यंत आम्ही पुट घेणार नाही, जोपर्यंत सपोर्ट येत नाही तोपर्यंत कॉल घेणार नाही, अदनं मधनं ट्रेड करणारच नाही. 23,950च्या रेजिस्टन्स वरनं पुट बनेल का? तर नाही बनणार, कारण रेजिस्टन्सचं प्रेशर 100% कमी झालंय. मग पुट जर का बनवायचा असेल, वाट बघायला लागेल 24,000च्या रेजिस्टन्सची. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता रेजिस्टन्स पूर्णपणे स्ट्रॉंग झालाय. आता तर 100% रेजिस्टन्सची वाट बघायची, 24,000च्या रेजिस्टन्सची आपण वाट बघणार. जर मार्केट 24,000च्या रेजिस्टन्सला आलं तर आपण तिकडनं पुट बाईंग नक्की करणार. आता काय झालं? आता 2:30 वाजलेत. 2:30 नंतर आपण ट्रेड करत नाही. कारण मार्केटमध्ये सडन मुवमेंट, अचानक मुवमेंट्स आपल्याला बघायला मिळतात. अचानक रायटर्स एक्झिट होतात, नवीन रायटर जोडले जातात, नवीन बायर एक्झिट होतात, नवीन बाईंग जोडलं जातं. त्यामुळे अचानक सडन मुवमेंट्स आपल्याला 2:30 नंतर बघायला मिळतात. आणि म्हणून आपण काय करतो, 2:30 नंतर आपण आहे ट्रेड करत नाही. ऍज पर एओसीचा ऑफिशियल टाइम आपल्या ट्रेडिंगचा असणार आहे, ऍज पर एओसी थिअरी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 2:30 पर्यंत. टोटल 11 मे ला सकाळी 9:30 वाजल्यापासून टोटल 2 ट्रेड आले. ओके, आज दिवसभरामध्ये सगळ्यात पहिला ट्रेड आला तो म्हणजे हा कॉल बाईंगचा ट्रेड. कॉल बाईंगचा ट्रेड ज्याच्यामध्ये 50% पेक्षाही जास्त टार्गेट मार्केटने दिलं. ज्यांनी हाफ क्वांटिटी, हा सेफ होता ट्रेड, ज्यांनी हाफ क्वांटिटी घेतली इथे सेल केली ते प्रॉफिटेबल असतील, आणि जे एका लॉट वरती ट्रेड करतायत त्यांचा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट गेला असेल.
सेकंड एक रिस्की ट्रेड आलेला इकडनं, जो मी आता मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केला, तो ट्रेड आलेला इकडनं पुट बाईंगचा ट्रेड. ओके, रिस्की होता. का रिस्की होता ह्याचं ऑलरेडी विश्लेषण मी केलेलं आहे आधी, तर बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस गेला. रिस्की ट्रेड जर का घेताय तर स्टॉप लॉस द्यायची तयारी ठेवलीच पाहिजे. आज जर का एओसी नुसार ट्रेड केले असाल तर टोटल 2 ट्रेड मार्केटमध्ये आले. एक पहिला सकाळचा कॉलचा जो कॉस्ट टू कॉस्ट केला आणि दुसरा आला पुटचा जो स्टॉप लॉस त्याने घेतला. ओके, एओसी प्रमाणे ट्रेड केले तर ओव्हरऑल तुम्ही प्लस मध्ये राहाल. आणि जर का कॅन्डलस्टिक बघून तुम्ही ट्रेड करताय तर मार्केटमध्ये गॅरंटी नाही काय होईल ह्याची. ओके, 5 जून पासून आपली बॅच चालू होणार आहे. 5 जून 2026 पासून मी साधारण छोटीशी माहिती तुम्हाला देतो. ओके, 25 मेच्या अगोदर जी लोक ऍडमिशन घेतील त्यांना इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी असेल 10,200 म्हणजे 7,500 रुपये. टोटल फी आहे 15,000 रुपये प्लस 2700 रुपये जीएसटी. ओके, 18% जर जी लोक 25 मेच्या अगोदर ऍडमिशन घेतील त्यांना 10,200 रुपये भरायचे आहेत. 7,500 रुपये फीचे आणि वरचे 2700 रुपये जीएसटीचे. असे 10,200 रुपये भरून तुम्ही तुमची सीट बुक करायची आणि 3 जून पर्यंत उरलेले 7,500 रुपये भरायचे. म्हणजे काय होईल, तुमची 5 जूनच्या बॅचला ऍडमिशन कन्फर्म होईल. ओके, सेकंड थिंग, जी लोक 25 मे नंतर ऍडमिशन घेतील, जी लोक 25 मे नंतर ऍडमिशन घेतील त्यांना पूर्ण पेमेंट 15,000 प्लस 18% जीएसटी हे सगळं तुम्हाला भरून 100% ऍडमिशन तुम्हाला कन्फर्म करावी लागेल. ओके, आणि जी लोक अशी म्हणतात की सर मी 25 मेच्या अगोदर ऍडमिशन घेईन आणि पूर्ण पेमेंट करेन, मी मला हाफ पेमेंट नको, मला इन्स्टॉलमेंट नाही भरायचंय, 15,000 प्लस 18% जीएसटी हे मी पूर्ण भरेन 25 मेच्या अगोदरच. मग त्या लोकांना आपण, तुम्ही पूर्ण जर का पेमेंट केलं 25 मेच्या अगोदर तर मागच्या बॅचची रेकॉर्डिंग तुम्हाला शेअर करण्यात येतील. जेणेकरून जो वेळ आहे 5 जून पर्यंतचा त्याच्यामध्ये टाइमपास होणार नाही तुम्हाला. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टाइमपास न होता तुम्ही ती रेकॉर्डिंग ऐकून एक तुम्हाला नॉलेज तरी त्याच्यामध्ये मिळू शकतं. म्हणजे 5 जूनच्या बॅच पासून तुमचा बेस लेव्हल तयार असेल. ओके, पण रेकॉर्डिंग त्यांनाच प्रोव्हाइड केली जातील जे 25 मेच्या अगोदर पूर्ण पेमेंट करून ऍडमिशन घेतील. ओके, आता ह्याचं ड्युरेशन काय असेल, 5 मे ते 12 मे, सॉरी माफ करा, 5 जून ते 12 जून 8 दिवसाची तुमची थिअरी बॅच असेल. ओके, 8 दिवसाची तुमची थिअरी बॅच असेल. या थिअरी बॅच म्हणजे नक्की काय, तर तुम्हाला अबकडं शिकवलं जाईल स्टॉक मार्केट म्हणजे काय इथपासून आपण तुम्हाला शिकवतो, तर ऍडव्हान्स ऑप्शन चेन म्हणजे काय इथपर्यंत आपण तुम्हाला घेऊन जातो. ट्रेड घ्यायच्या अगोदर डेटामध्ये कोणकोणत्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत, ट्रेड घेतल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत, मी ट्रेडमध्ये थांबू का नको, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला या बॅचमध्ये दिलं जातं. लक्षात घ्या, आम्ही लोकांना तोंडाला पानं पुसत नाही, हा कोर्स आम्ही विकत नाही, तर बेसिकली ही आपली कम्युनिटी बॅच आहे. 8 दिवसाची थिअरी झाली. या 8 दिवसाचं टायमिंग काय असेल, तर 5 जून ते 12 जून याच्यामध्ये जे वर्किंग डेज असतील मंडे टू फ्रायडे, यावेळी तुमचं टायमिंग असेल संध्याकाळी 8 ते रात्री 10. आणि 5 जून ते 12 जून याच्यामध्ये जे विकेंड्स असतील, विकेंड्स म्हणजे शनिवार आणि रविवार, यावेळी तुमचं टायमिंग असेल सकाळी 10 ते दुपारी 4. बॅच जी असणार आहे ही ऑनलाईन सुद्धा असेल आणि बॅच जी असणार आहे ही ऑफलाईन सुद्धा असणार आहे. ओके, तुम्ही म्हणाल सर मी 4 दिवस ऑनलाईन येतो आणि 4 दिवस ऑफलाईन येतो, चालेल. तुम्ही म्हणाल सर मी पूर्ण ऑनलाईन करतो आणि किंवा पूर्ण ऑफलाईन करतो, कसंही चालेल, फक्त तुम्ही डेली या. ओके, तुम्हाला दोन्ही मोडचा ऍक्सेस दिला जातो. ऑनलाईन वाले ऑफलाईनला येऊ शकत नाहीत किंवा ऑफलाईन वाले ऑनलाईनला येऊ शकत नाहीत, असं काहीही नाहीये. ओके, तुमच्या सोयीस्कर पद्धतीने तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच करू शकता. 13 जून पासून ते 13 जुलै पर्यंत 1 महिन्याचं प्रॅक्टिकल सेशन तुम्हाला देण्यात येतं. याच्यामध्ये तुम्हाला काय शिकवण्यात येईल 13 जून ते 13 जुलैच्या प्रॅक्टिकल सेशन मध्ये, तर 13 जून ते 13 जुलैच्या प्रॅक्टिकल सेशन मध्ये रोज सकाळी 9:15 वाजता तुम्हाला मीटिंग जॉईन करायचे. ऑफलाईन आलात तर सगळ्यात वेल अँड गुड, जर का ऑनलाईन आलात तर तुम्हाला त्याची लिंक शेअर करण्यात येईल. ओके, सो 1 महिन्याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग चालेल. युट्यूब वरती मी 11 वाजेपर्यंतच असतो, पण मी माझ्या स्टुडंट सोबत दुपारी 12:30 ते 1 वाजेपर्यंत असतो. म्हणजे आम्ही पुढे पण नंतर पण ट्रेड घेत असतो एकत्र. ओके, सो तुम्ही कसंही जॉईन करू शकता, तुम्हाला फुल डेमो. आता तुम्ही म्हणाल की सर 12:30 ते 1 मी बसायचं आहे का, तर असं काही कंपल्शन नाहीये. ओके, 12:30 ते 1 बसणं हे काही कंपल्शन नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही तुमचा पहिला 1-2 ट्रेड उरकलेत सकाळी की तुम्ही लिव्ह होऊ शकता. मी असतो 12:30-1 पर्यंत, तुम्ही बसू शकता माझ्यासोबत. सो असं 1 महिन्याचं प्रॅक्टिकल चालेल.
आणि 13 जुलै नंतर रोज संध्याकाळी 5:30 वाजता आपण एक कमॉडिटी लाईव्ह अनालिसिसचं सेशन घेतो, ज्याचा ऍक्सेस तुम्हाला लाईफ टाइम मिळेल. 5:30 ते 6:30 1 तासाचं सेशन असतं आपलं. त्याच्यामध्ये कमॉडिटी लाईव्ह अनालिसिस करतो आणि तुमचे जे काही क्वेश्चन लक्षात घ्या, कोर्स असताना हा जर का कोर्स असता तर मी तुम्हाला 1 महिना झाल्यानंतर टाटा बाय बाय गुड बाय केलं असतं. पण हा कोर्स नाहीये, हा कम्युनिटी बॅच आहे. कम्युनिटी बॅच मध्ये कसं आहे, तुम्ही लाईफ टाइम माझ्याशी जोडले जाता. सकाळच्या सेशनचा ऍक्सेस संपला की संध्याकाळी 5:30 ते 6:30च्या सेशनचा ऍक्सेस लाईफ टाइम तुम्हाला मिळतो. मग तिथे आपण डिस्कशन करतो की तुम्ही कोणत्या दिवसाचं बॅक टेस्टिंग केलंय, कोणत्या दिवसाचं अनालिसिस केलंय सांगा. मग किती वाजता तुम्हाला ट्रेड मिळालाय, मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठे चुकलायत, कुठे बरोबर आहात, ह्याचं लाईफ टाइम तुम्हाला अनालिसिस मिळतं. आणि रोज तुम्ही माझ्याशी गप्पा मारता संध्याकाळी 5:30 ते 6:30. बरं, 5:30 ची जी बॅच असते, इव्हिनिंगचं जे सेशन असतं 5:30चं, हे फक्त आणि फक्त ज्या लोकांनी एओसी मुंबईमध्ये ऍडमिशन घेतले त्यांनाच व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस एओसी मुंबईकडनं मिळते. ओके, ही माझ्याकडनं व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस आहे, हे एओसी कडनं नाहीये. एओसी कडनं जी बॅच आहे ती बॅच आपण घेतो आणि व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस आपण तुम्हाला संध्याकाळी 5:30च्या सेशनचा देतो. ओके, सो अशा पद्धतीने पूर्ण ही आपली बॅच असेल. ओके, ही कम्युनिटी बॅच आहे, हा कोर्स नाहीये. जी लोक इच्छुक असतील लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. 10 ऍडमिशनच्या वरती आपण ऍडमिशन देत नाही, ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून. ओके, सो जी लोक इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर मला संपर्क करा. माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे. प्लस तुम्हाला काही डाऊट्स असतील या बॅच मध्ये तरी तुम्ही मला डायरेक्ट संपर्क करू शकता. माझा इथे फोन नंबर सुद्धा एओसीच्या ऑफिशियल पेजवरती माझा नंबर सुद्धा तुम्हाला इथे दिलेला आहे. तुम्ही कॉल करा किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. रोज सकाळी 9:30 वाजता मी मराठीमध्ये लाईव्ह करतो एओसी लाईव्ह मार्केट मी दाखवतो 9:30 ते 11. सो तो पण तुम्ही बघू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला. प्लस आवडला असेल तर बेल आयकॉन प्रेस करा आणि लाईक पण करा. ठीक आहे, बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे काय होतं, रोज सकाळी जेव्हा मी लाईव्ह येतो तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येतं. ओके, सो चलो टाटा बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. पुन्हा भेटूया त्याच जोमामध्ये त्याच जोशामध्ये. टाटा.